हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण RRP NTPC मार्फत 28 मार्च 2016 रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये जो पेपर घेण्यात आला त्या पेपरमधील बुद्धिमत्ता चाचणीचे सर्व प्रश्न पाहणार आहोत। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरचे सर्व प्रश्न पाहिले होते। बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणिताचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही दोन पुस्तके तुम्ही विकत घ्या। या पेपरमध्ये जे बुद्धिमत्ता चाचणीवरचे प्रश्न आलेले आहेत ते माझ्या पुस्तकात मी ज्या पद्धतीचे प्रश्न दिलेले आहेत त्याच पद्धतीचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। आणि ही पुस्तके विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा, तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळून जातील। जो चाप का वायोलिन के साथ है वही प्लेट क्रूम पत्ती का है। आता हे मराठीत सांगतो मी तुम्हाला। वायोलिन वाजवण्यासाठी एक असं रॉड असतो पहा, त्याला चाप म्हणतात। तसं पत्तीचा संबंध कशासोबत आहे तर सितार वाजवण्यासाठी पत्तीचा संबंध असतो, तर सी त्याचं उत्तर आहे। एक घड़ी 1 घंटे में 5 मिनट तेज चलती है। यदि दोपहर 12 बजे घड़ी सही सेट की गई है, अब घड़ी शाम के 6:30 दिखा रही है, तो वास्तविक समय कितना होगा। याचा अर्थ काय की एक घड्याळ एका तासामध्ये 5 मिनिटांनी पुढे जातं। दुपारी 12 वाजता ते घड्याळ बरोबर लावलेलं असेल आणि आता सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत, तर त्या घड्याळामधली खरोखरची वेळ किती असेल। तर आता या ठिकाणी एका तासामध्ये 5 मिनिटं पुढे जातं, बरोबर आहे। मग आता खरोखरची वेळ कशी काढायची, घड्याळामध्ये वाजले 6:30 जर खरोखरची वेळ 5 असेल तर एका तासात 5 मिनिटं, मग 12 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत 5 तास होतात, 5 5 25, मग तिथं 5:25 व्हायला पाहिजे होते, परंतु 6:30 वाजलेले आहेत। मग घड्याळामध्ये जर 6 वाजलेले असतील आत्ता खरोखर, तर 12 वाजल्यापासून दुपारचे 12 ते सायंकाळचे 6 तास होतात आणि 6 तासामध्ये घड्याळ 6 × 5 बरोबर 30 मिनिटांनी पुढे जाईल। म्हणजेच जर घड्याळामध्ये 6:30 वाजलेले असतील तर आत्ता त्या घड्याळात 6 वाजलेले आहेत। डी हे त्याचं उत्तर आहे। म्हणजे खरोखरची वेळ 6ची आहे, पण त्या घड्याळात 6:30 वाजलेले आहेत। रमेश से दिनेश बड़ा है, दिनेश से बोमन छोटा है, इन सब में सबसे छोटा कौन है। याचा अर्थ काय तर रमेश दिनेशपेक्षा मोठा आहे, म्हणजे रमेश हा दिनेशपेक्षा मोठा आहे। दिनेश से बोमन छोटा आहे, म्हणजे दिनेशपेक्षा बोमन छोटा आहे, दिनेशपेक्षा छोटा आहे बोमन। इन सब म्हणजे याच्यापैकी सर्वात छोटा कोण आहे। आता एक लक्षात ठेवा, आपल्याला रमेश आणि बोमन यांची तुलना प्रश्नामध्ये दिलेलीच नाही आहे, पण रमेश आणि बोमन दोघेही म्हणजे रमेश दिनेशपेक्षा लहान आहेत हे आपल्या लक्षात आलेलं आहे, परंतु सर्वात छोटा रमेश आहे का बोमन आहे हे निश्चितपणे कळत नाही, म्हणून याचं उत्तर आहे निश्चितपणे सांगता येत नाही। डी हे त्याचं उत्तर आहे। यदि घड़ी में 10 बजे हो तो घड़ी के घंटे और मिनट वाली सुइयाँ कितनी डिग्री का कोण बनाती है। म्हणजे घड्याळात 10 वाजलेले आहेत, तर 10 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असतो असा तो प्रश्न आहे मराठीमध्ये। तर एक लक्षात ठेवायचं, जेव्हा 10 वाजलेले असतात तेव्हा तास काटा 2 वर असतो, मग 2 × 30 जर आपण केलं तर किती अंशाचा कोण होईल, 60 अंशाचा कोण होईल। आणि जर 4 वाजता म्हणले असते तर तास काटा 4 वर असतो, मग 4 × 30 120 अंशाचा कोण। हे जर 3 वाजता विचारलं असतं तर 3 वाजता तास काटा 3 वरच असतो, मग 3 × 30 केलं तर 90 अंशाचा कोण होतो। तर कसं सोडवायचं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, पण हे केव्हा सोडवायचं आहे, आपल्याला 10 वाजता दिलेलं आहे। मग 10 वाजता मिनिट काटा 12 वर असतो आणि तास काटा 2 वर असतो, मग असं 2 वाजता 3 वाजता 4 वाजता 5 वाजता 6 वाजता असं एक्झॅक्टली दिलेलं असेल, मिनिटं दिलेले नसतील तरच तास काटा ज्या अंकावर असेल त्याला 30ने गुणायचं, त्याचं उत्तर आपलं येऊन जातं। सी त्याचं उत्तर आहे 60 अंश। पता लगाए की इनमें से कौन सा समूह में का नहीं है। म्हणजे आपल्याला गटामध्ये न बसणारं पद ओळखायचं आहे। आता वृत्त म्हणजे वर्तुळ, वर्ग म्हणजे चौरस, आयत, त्याच्यानंतर त्रिकोण आणि अष्टकोन। आता याच्यामध्ये ना वृत्त म्हणजे वर्तुळ हा गटातनं बसणारा आहे, कारण जो चौरस आहे, वर्ग म्हणजे चौरस, चौरस, आयत, त्रिकोण आणि अष्टकोन यांना अशा बाजू असतात, परंतु जे वर्ग म्हणजे वर्तुळ असतं त्याला बाजू नसते, म्हणून तो वेगळा आहे। बी त्याचं उत्तर आहे वर्तुळ। 6 व्यक्तियों
PQRSTU का एक परिवार है। POR एक विवाहित जोड़ा है। P की लड़की S है। R का पुत्र Q है, लेकिन Q की माता R नहीं है। R का भाई T है, S U का भाई है, तो परिवार में कितने सदस्य पुरुष आहे? आता मराठीमध्ये पहा, एका कुटुंबामध्ये 6 सदस्य आहेत PQRSTU, त्याच्यापैकी POR हे विवाहित आहेत, S ही P ची मुलगी आहे, S ही P ची मुलगी आहे, त्याच्यानंतर Q हा R चा मुलगा आहे. तर Q हा R चा मुलगा आहे, परंतु Q म्हणजे Q ची आई R नाही, म्हणजे R कोण झाले? वडील झालेले आहेत, म्हणजे R हे पुरुष झालेले आहेत. त्याच्यानंतर R चा भाई T आहे, म्हणजे R चा भाऊ T आहे, म्हणजे T हा सुद्धा कोण झालेला आहे? पुरुष झालेला आहे. S U चा भाई आहे, म्हणजे S हा U चा भाऊ आहे, म्हणजे S हा सुद्धा भाऊ झालेला आहे, म्हणजे पुरुष झालेला आहे. R T S हे पुरुष झालेले आहेत. अजून आपल्याला पुरुष कोण आहे ते पाहूयात आपण. P की लड़की S है, R का पुत्र Q है. तर या ठिकाणी पहा, Q हा मुलगा आहे, म्हणजे तो पुरुष झाला. R ही आई नाही, म्हणजे ते वडील आहेत, म्हणजे पुरुष झाला. त्याच्यानंतर R चा भाऊ T आहे, म्हणजे तो पुरुष झाला. आणि S U चा भाऊ आहे, म्हणजे तो सुद्धा पुरुष झाला. म्हणजे QR TS हे 4 पुरुष आहेत. तर B त्याचं उत्तर आहे. एकूण पुरुष 4 आहेत. जैसा टीकाकरण के लिए बीमारी है, वैसे रख रखाव के लिए है. तर या ठिकाणी पहा, आपण जर म्हणजे एखादी टीकाकरण म्हणजे लसीकरण नाही केलं तर आजार होतो, तसं एखादी वस्तू नीटनेटकी नाही ठेवली तर ती खराब होते. तर बी त्याचं उत्तर आहे, खराब. एक परिवार में X व Y बहनें हैं. A की माता Y है, A का पुत्र C है, X का पुत्र B है. निम्न में से कौन सा कथन सही है? म्हणजे एका परिवारामध्ये X आणि Y ह्या बहिणी आहेत. A ची आई Y आहे, A चा मुलगा C आहे, आणि X चा मुलगा B आहे. तर खालीलपैकी कोणतं कथन सत्य आहे? आता या ठिकाणी पहा, X आणि Y ह्या बहिणी आहेत, आणि A हा Y चा मुलगा आहे. त्याच्यानंतर X चा पुत्र म्हणजे X चा मुलगा कोण आहे? B. मग आता Y आणि X ह्या बहिणी झालेल्या आहेत, आणि Y चा मुलगा A आहे, आणि X चा मुलगा B आहे. तर हे A आणि B कोण झालेले आहेत? मावस भाऊ झालेले आहेत. मग A नंबरचे त्याचं उत्तर आहे BOA, चेचेरे भाई आहे, म्हणजे ते मावस भाऊ आहेत. हेच कथन फक्त बरोबर आहे. 26 छात्रों की कक्षा में सैमुअल सबसे ठिगनों में 8वां है. यदि कक्षा में सबसे लंबे से उसकी तुलना की जाए तब उसकी स्थिती क्या होगी? म्हणजे एका वर्गामध्ये 26 विद्यार्थी आहेत, त्यापैकी सॅम्युअल हा जे बुटके विद्यार्थी आहे त्यामध्ये 8वा क्रमांक लागतो. म्हणजे बुटक्या विद्यार्थ्यांमध्ये सॅम्युअलचा 8वा क्रमांक लागतो, म्हणजे बुटके विद्यार्थी एकूण 8 झाले. तर त्या वर्गातील जे सर्व उंच मुलं आहेत, त्या उंच मुलांमध्ये सॅम्युअलचा उंच मुलांसोबत तुलना केली तर त्याचा कितवा क्रमांक लागेल? आता इथे पहा, सॅम्युअलचा बुटक्यामध्ये 8वा क्रमांक आहे. एकूण विद्यार्थी किती आहेत? 26. मग 26 मधून 8 जर मायनस केले आपण, 26 मधून 8 गेले तर 16 मधून 8 गेले, राहिले 8. इथे म्हणजे 18 मुलं उंच आहेत. मग आता या ठिकाणी पहा, उंच मुलांसोबत जर सॅम्युअलची तुलना केली तर त्यापैकी सर्वात कमी उंची ही सॅम्युअलची असणार आहे. मग सॅम्युअलच्या पुढे जर 18 उंच मुलं असतील तर सॅम्युअलचा कितवा क्रमांक होणार आहे? 19वा क्रमांक होणार आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, 19. यदि एक 12 मीटर लंबी छेड़ को 25 बार भागों में काटा जाए तो प्रत्येक भाग की लंबाई कितनी होगी? म्हणजे 12 मीटर लांबीच्या एका काठीला जर म्हणजे 12 मीटर लांबीच्या एका काठीचे समान 25 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती, असा तो प्रश्न आहे. मग 12 भागिले 25 असा आपल्याला करावं लागेल. आता 25ने 12ला भाग जात नाही, म्हणून दशांश चिन्ह द्यावं लागेल. इथे 120 झाले, मग काय होईल? 25 चोट 100. त्याच्यानंतर 120 मधून 100 गेले, राहिले 20, परत 0 द्या, 200 झाले, 25 8 200, म्हणजे 0.48 मीटर आले.
पण 0.48 मीटर पर्यायामध्ये नाहीच आहे. मग आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग मीटरचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी दिलेल्या मीटरला 100ने भागावं लागेल. मग 0.48 भागिले 100 केलं तर ते आलं 48 सेंटीमीटर. बी हे त्याचं उत्तर आहे 48 सेंटीमीटर. निम्न में से कौन श्रेणी में अंतर्गत नाही है, म्हणजे आपल्याला परत एकदा विसंगत घटक ओळखायचा आहे. 8, 27, 50, 125, 343 म्हणजे गटामध्ये न बसणारं संख्या आपल्याला सांगायची आहे. 2चा घन 8, 3चा घन 27, इथं 50 कशाचा घन नाही आहे. 5चा घन 125, 7चा घन 343, तर 50 ही संख्या गटामध्ये न बसणारी आहे. दिए गए कथनों में से कौन सा कथन सही है, म्हणजे आपल्याला 3 इथं विधानं दिलेली आहेत. त्यापैकी कोणतं विधान बरोबर, म्हणजे कोणतं त्या विधानावरून आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे, तर कोणता निष्कर्ष बरोबर आहे असं सांगायचं आहे. पहिला आहे सभी खिलाडी मजबूत है, म्हणजे सर्व खेळाडू हे मजबूत आहेत. सभी सशक्त लोट लंबे है, म्हणजे सर्व सशक्त लोट हे उंच आहेत. अजित सशक्त है, आणि अजित हा सशक्त आहे. तर पहिला आहे अजित एक खेळाडू आहे. आता अजित आणि खेळाडूचा काहीच संबंध नाही आहे. अजित लंबा आहे, हां हे बरोबर आहे, कारण सभी सशक्त लोट म्हणजे जे सशक्त लोट आहेत ते उंच आहेत, आणि अजित हा सशक्त आहे म्हणजे अजित हा उंच होऊ शकतो. तर बी हे कथन बरोबर आहे की अजित उंच आहे. परत एकदा आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे, आणि त्याच्यामध्ये मंदिर, वीट, महाल आणि घर असं दिलेलं आहे. तर वीट हा विसंगत घटक आहे, कारण मंदिर, महाल आणि घर हे बांधण्यासाठी विटेचा वापर केला जातो. तर बी हे त्याचं उत्तर आहे वीट. परत एकदा आपल्याला विसंगत घटक सांगायचा आहे. वेबकॅम, स्पीकर, डिजिटल कॅमेरा आणि स्मार्टफोन याच्यामध्ये विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे. तर स्पीकर हा विसंगत घटक आहे, कारण बाकीच्यामध्ये कॅमेराचा उपयोग होतो परंतु स्पीकरमध्ये होत नाही. तर बी त्याचं उत्तर आहे स्पीकर. नीचे विवरण दिए गए हैं और उनके बाद कुछ निष्कर्ष है. नीचे दिए गए सवालों के जवाब देने के लिए उन्हें पढ़े, म्हणजे आपल्याला काही विधानं दिलेत आणि त्या विधानाच्या अनुसार काही निष्कर्ष दिलेले आहेत, आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर कोणता पर्याय बरोबर आहे ते सांगायचं आहे. विधान 1, इन दिनों कॉलेज की शिक्षा बहुत खर्चिली है, म्हणजे या अलीकडच्या काळामध्ये कॉलेजचं शिक्षण खूपच महाग झालेलं आहे. दुसरं विधान आहे कॉलेज की शिक्षा कुछ लोग तक ही सीमित कर देनी चाहिए, म्हणजे कॉलेजचं जे शिक्षण आहे ते काही लोकांपुरतंच मर्यादित केलं गेलं पाहिजे. असे 2 विधान आहेत, म्हणजे अलीकडच्या काळात कॉलेजचं शिक्षण खूप महाग झालेलं आहे, आणि दुसरं विधान आहे कॉलेजचं शिक्षण फक्त काही लोकांपुरतंच मर्यादित केलं पाहिजे. आता निष्कर्ष आहे कोई भी कॉलेज जाने की क्षमता नहीं रख सकता, म्हणजे कॉलेजमध्ये जाण्याची क्षमता कोणामध्येच नाही आहे, आणि गरीब को भी कॉलेज की शिक्षा तक की पहुंच होनी चाहिए, आणि गरिबांना सुद्धा कॉलेजमधील शिक्षण मिळालं पाहिजे. आता इथं जे 2 विधानं दिलेत त्या विधानानुसार हे कोणताच निष्कर्ष आपण काढू शकत नाही, म्हणून याचं उत्तर आहे एक व दोनों निष्कर्ष का अनुगमन नहीं करते, म्हणजे कोणताही निष्कर्ष आपण काढू शकत नाही. जोथी ने चित्रा से कहा तुम्हारी पुत्री के पिता मेरे भाई के पुत्र है. चित्रा की पुत्री का जोथी के भाई से क्या रिश्ता है. आता या ठिकाणी पहा, जोथी चित्राला काय म्हणतो की तुझ्या मुलीचे वडील हे माझ्या भावाचा मुलगा आहे, म्हणजे तुझ्या मुलीचा वडील हा माझ्या भावाचा मुलगा आहे. तर चित्राच्या मुलीचा जोथीसोबत काय संबंध आहे. आता इथं पहा, चित्राच्या मुलीचे वडील म्हणजे चित्राचे पती झाले, आणि चित्राचे पती हे जोथीच्या भावाचा मुलगा आहे, म्हणजे तो पुतण्या झाला. आणि मग त्या पुतण्याची मुलगी म्हणजे आजोबा झाले, त्या आजोबाला आपण दादा म्हणतो, तो आजोबा म्हणजे ते जोथी त्या मुलीचे कोण झाले, आजोबा झालेले आहेत. एक विशिष्ट कोड भाषा में एक ड्राइवर को किसान कहा गया, किसान को इंजीनियर कहा गया, और एक इंजीनियर को डॉक्टर कहा गया. तब खेत कोण जितेगा, म्हणजे काय याचा अर्थ की एका सांकेतिक भाषेमध्ये ड्रायव्हरला शेतकरी म्हणतात, शेतकऱ्याला इंजिनियर म्हणतात, आणि इंजिनियरला डॉक्टर म्हणतात, तर शेती कोण करेल. आता इथं शेती मुळात शेतकरी करत असतो, पण शेतकऱ्याला काय म्हणलेलं आहे, इंजिनियर म्हणलेलं आहे. तर या प्रश्नानुसार इंजिनियर हा शेती करेल, सी त्याचं उत्तर आहे इंजिनियर. जो मांद के लिए शेर है व चिडियाखाने के लिए है, म्हणजे आता वाघ जसा गुफेमध्ये राहतो तसं चिडियाखान्यामध्ये कोण राहतं, तर चिडिया म्हणजे आपली चिमणी राहते. ए नंबरचं त्याचं उत्तर आहे. मनोज व हरीश तबला बजाते हैं, केतन व हरीश ड्रम बजाते हैं,
मनोज व जेटअप बांसुरी बजाते हैं, जेटअप व केतन वायलिन बजाते हैं, इनमें से कितने दो वाद्य यंत्र बजा सकते हैं। आता या ठिकाणी पहा, मनोज तबला पण वाजवतो, तसाच मनोज हा बांसुरीसुद्धा वाजवतो, म्हणजे मनोज 2 वाद्य वाजवतो। तसा हारिस तबला वाजवतो, हारिस ड्रमसुद्धा वाजवतो, म्हणजे हारिससुद्धा 2 वाद्य वाजवतो। केतन या ठिकाणी ड्रम वाजवतो आणि परत इथं केतन वायोलिन वाजवतो, म्हणजे केतनसुद्धा 2 वाद्य वाजवतो। आणि अजून कोण राहिलेलं आहे, जेटअप, तर या ठिकाणी बांसुरी वाजवतो आणि जेटअप वायोलिन वाजवतो, म्हणजे जेटअपसुद्धा 2 वाद्य वाजवतो। तर हे चारही जण 2 वाद्य वाजवतात। डी त्याचं उत्तर आहे 4। त्याच्यानंतर आपल्याला संख्यामाला दिली आणि या संख्यामालेनंतर कोणती संख्या येईल असा तो प्रश्न आहे। तर 765, 642, 519, 396, 273 प्रश्नचिन्ह। तर 765 आणि 642 मध्ये 123चा फरक आहे। 642 आणि 519 मध्ये सुद्धा 123चा फरक आहे। 519 आणि 396 मध्ये सुद्धा 123चा फरक आहे। 396 आणि 273 मध्ये सुद्धा 123चा फरक आहे। मग 273 मधून जर 123 आपण मायनस केले तर काय होईल पहा, 3 मधून 3 गेले राहिले 0, 7 मधून 2 गेले राहिले 5 आणि इथे 150 हे त्याचं उत्तर आहे आणि 123चा फरक असलेली संख्या मला दिलेली आहे। आणि आता शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत। शेवटचा प्रश्न आहे की नीचे विवरण दिए गए हैं, उनके बाद कुछ निष्कर्ष है। सामान्य रूप से ज्ञात तथ्यों के अनुसार यदि भिन्नता मालूम हो तब भी आपको दिए गए विवरण को ही सही मानना है। म्हणजे जे विधान आपल्याला दिलेले आहेत तेच विधानं सत्य मानायचे आहेत आपल्याला आणि त्यानुसार उत्तर द्यायचं आहे। तर या ठिकाणी पहा, बच्चे कभी कभी शरारत करते हैं, म्हणजे मुलं कधी कधी धिंगाणा करतात। माताएं पागल लोगों की तरह अपने बच्चों पर चिढ़ती है, म्हणजे पागल असल्यासारखं माता म्हणजे आई आपल्या मुलांवर ओरडतात। हे विधानं झालेली आहेत। निष्कर्ष पहिला आहे, सभी माताएं पागल होती है, म्हणजे सर्व आई ह्या पागल आहेत। आणि दुसरं, बच्चे अपनी माताओं के चिढ़ने के कारण शरारत होते है, म्हणजे मुलं आईच्या ओरडण्यामुळं म्हणजे काय होतात, बिघडलेले असतात किंवा खूप धिंगाणा किंवा मस्ती करतात। तर आता याच्यामध्ये पहा, वरचे जे 2 विधानं दिलेत याच्यापैकी कोणताच निष्कर्ष आपण काढू शकत नाही, म्हणजे या 2 विधानाचा आणि या निष्कर्षाचा काहीही संबंध नाही, म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबरचं, 1 व 2 निष्कर्ष का अनुगमन नहीं करते है। तर या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीवरचे जेवढे प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। थँक्यू व्हेरी मच।